नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण दिल मिल गए ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। रिधिमा सकाळीच पहाटे लवकर जॉगिंगला गेली होती। तिला नेहमी जॉगिंग करायला खूप आवडायचं। जॉगिंग केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं असं तिला नेहमी वाटायचं, कारण ती एक स्वतः डॉक्टर होती। जॉगिंग करता करता ती बास्केटबॉलची मॅच चालू होती त्या ग्राउंडवर जाऊन पोहोचते। तिथे एक मुलगा मुलांना बास्केटबॉल शिकवत होता। तिच्या बुटांचे लेस सुटले होते, त्यामुळे ती खाली बसून बांधत होती। लेस बांधताना त्या मुलाचा बॉल जोराच्या तिच्या पाठीवर बसतो, तेव्हा तिला खूप राग येतो आणि तिचं आणि त्या मुलग्याचं खूप भांडण होतं। तिला हॉस्पिटलला जाण्यासाठी खूप वेळ होत होता, त्यामुळे ती तिथून निघून जाते। हॉस्पिटलला जाण्याचा तिचा तो पहिलाच दिवस होता। गडबड घाईने घरी जाऊन तयार होते आणि हॉस्पिटलला जाते। रिधिमा मनातल्या मनात विचार करत होती की देवा, माझा पहिलाच दिवस आहे आणि सगळं काही चांगलं होऊ दे। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे तिच्यासोबत आलेल्या बाकी डॉक्टरांची सुद्धा तिच्याशी ओळख होते। हॉस्पिटलच्या मेन डॉक्टरांनी सगळ्यांना रूममध्ये बोलवलं होतं। त्यावेळी सगळेजण डॉक्टरांच्या रूमकडे जात असताना सकाळी ज्या मुलग्याशी तिचं भांडण झालं होतं तो समोरून त्या हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो आणि तिला बघतो। त्या मुलग्याचा सुद्धा त्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता, कारण तो सुद्धा डॉक्टर झाला होता। तो रिधिमाची मज्जा करायची ठरवतो आणि तिथे असणाऱ्या कॅन्टीनमधला सॉस घेतो आणि आपल्या कपाळाला आणि ओठांना लावतो आणि गप्प तिथे आडवा पडतो। तिला डॉक्टरांच्या रूममध्ये जाताना तो तसा निपचिप पडलेला तिला दिसतो आणि ती गडबड घाईने त्याच्याजवळ धावत जाते आणि त्याला बोलते की तू इथे कसा काय आलास आणि तुला एवढं कसं काय लागलं आहे? तो बोलतो ॲक्सिडेंट झाला आहे। तिचा हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता, त्यामुळे तिला काय करावे हे समजतच नाही। ती धावत पळत डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते। ती पळत जाते आणि जे हॉस्पिटलचे मेन डॉक्टर होते त्याच डॉक्टरांना घेऊन जाते आणि बोलते की एक ॲक्सिडेंट केस आली आहे आणि त्याला खूप लागले, चला तुम्ही माझ्यासोबत प्लीज, असं बोलते आणि डॉक्टरांना घेऊन तिथे जाते। तेव्हा तिथे कोणीच नसतं। तिला डॉक्टर विचारतात की काय झालं, कुठला पेशंट आहे? इथे तर कोणीच नाही आहे। तेव्हा ती सांगते की थोड्या वेळापूर्वी इथे एक मुलगा होता, त्याला खूप लागलेलं होतं, पण तो आता इथे कसा नाही काय माहिती नाही। तेव्हा डॉक्टर सगळ्यांशी चौकशी करतात की इथे कोणी आलं होतं का, कुणाला लागलं होतं का? तेव्हा सगळा स्टाफ बोलतो की आम्ही कुणालासुद्धा पाहिलं नाही। तेव्हा रिधिमा बोलते की डॉक्टर, इथे एक मुलग्याला मी स्वतः पाहिलं होतं। तेव्हा डॉक्टर तिला सांगतात की तुमचा आज पहिलाच दिवस आहे, तुम्हाला आज रूममध्ये लेक्चरसाठी बोलवलं आहे, तुम्ही वेळेत तिथे गेल्या पाहिजे, तुम्ही जा। रिधिमा डॉक्टरांना सॉरी बोलते आणि तिथून लेक्चरसाठी जाते। रिधिमाला लेक्चरला जाण्यासाठी खूप वेळ होतो। जेव्हा ती लेक्चरला जाते तेव्हा तोच मुलगा तिच्या समोर होता। डॉक्टर त्यांची प्रेझेंटी घेत होते, तेव्हा तिला त्याचं नाव समजतं। त्याचं नाव होतं अरमान। लेक्चर चालू असताना डॉक्टर रिधिमा आणि अरमानला दोघांना पण ओरडतात, एवढा वेळ का झाला? हॉस्पिटलचे सगळे रूल्स त्या सगळ्यांना समजून सांगितले जातात। रिधिमा आणि अरमान सोबत जॉईन झालेल्या बाकी 3 डॉक्टरांना सुद्धा टेटस्कोप आणि हॉस्पिटलच्या ID देण्यात येतात। थोड्या वेळानंतर लेक्चर संपलं। त्यावेळी अरमान रिधिमाला चिडवतो आणि बोलतो की सकाळी खूप बोलत होती ना, आता कसं वाटते? त्यावेळी रिधिमा अरमानला बोलते की स्वतःला खूप स्मार्ट समजतोस ना? अरमान बोलतो की हो, आहेच मी स्मार्ट। परत त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं। थोड्या वेळानंतर डॉक्टर येतात आणि सगळ्यांना आपापली ड्युटी वाटून देतात। त्यावेळेस रिधिमा आणि अरमानची ड्युटी मात्र एकाच रूममध्ये एकत्र लागते। दोघे पण एकमेकांकडे रागाने बघतात।
दोघे पण एका पेशंटवर उपचार करायला सुरुवात करतात. जी मुलगी पेशंट होती त्या मुलगीला खूप लागलेलं होतं. बऱ्याच ठिकाणी मार बसलेला होता. तेव्हा रिधिमा बोलते की तिच्या काही आपण टेस्ट करूया. पण अरमान म्हणत असतो की त्याच्या अगोदर आपण पोलीस केस करूया, पोलिसांना सांगूया. पेशंट राहतो साईटला आणि या दोघांचं भांडण सुरू होतं. तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि बोलतात की तुमचं भांडण संपलं असेल तर आपण पेशंटवर उपचार सुरू करूयात का. दोघे पण डॉक्टरांना सॉरी बोलतात. पेशंटवर उपचार झाल्यानंतर डॉक्टर रिधिमा आणि अरमान या दोघांना सुद्धा केबिनमध्ये बोलून घेतात आणि बोलतात की तुम्ही इथे पेशंटवर उपचार करण्यासाठी आला आहात की पेशंटच्या समोर आपण किती वेडे आहोत हे दाखवण्यासाठी आला आहात. एवढेच जर तुम्हाला भांडायचं असेल ना तर तुम्हाला रिटर्न एक्झाम द्यावी लागेल. डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर दोघांच्या मध्ये परत वाद सुरू होतात. त्यावेळी रिधिमा बोलते की मी जे बोलत होते ना तेच बरोबर होतं. अरमान बोलतो की तू चुकीचं बोलतेस, ही पोलीस केस आहे. त्या पेशंटला तिच्या नवऱ्याने तिला मारलं आहे, त्यामुळे पहिला पोलीस केसच केली पाहिजेत. दोघांमध्ये बोलता बोलता भांडण सुरू होतं आणि सरतेशेवटी दोघांमध्ये पैज लागते. पैज अशी लागते की जे कोणी हारेल त्याने त्याच्यासाठी कॉपी बनवायची आणि तो सर्वात बेस्ट डॉक्टर आहे असं म्हणायचं. रिधिमा घरी जाते तेव्हा तिला स्वप्न असं पडतं की रिधिमा हरली आहे आणि अरमान जिंकला आहे. त्यासाठी तिला अरमानसाठी कॉपी बनवून घेऊन जावी लागली आहे आणि हॉस्पिटलचा बेस्ट डॉक्टर आहे असं म्हणावं लागलं आहे. हे स्वप्न बघून ती खूप दचकते आणि बोलते की असं होता कामा नये. दुसरा दिवस उजाडतो आणि सगळेजण परत हॉस्पिटलमध्ये जातात. पेशंटचे रिपोर्ट येण्याचे अरमान आणि रिधिमा आतुरतेने वाट बघत असतात की जिंकणार कोण, अरमान की रिधिमा. शेवटी दिवस संपत येतो आणि त्या पेशंटचे रिपोर्ट येतात आणि पैज रिधिमा जिंकते. अरमानला रिधिमाच्या समोर आपली हार मान्य करावी लागते आणि तिला कॉपी बनवून द्यावी लागते. त्याचसोबत ह्या हॉस्पिटलची तू सर्वात बेस्ट डॉक्टर आहे असं सगळ्यांच्या पुढे म्हणावं लागतं. रिधिमा खूप खुश असते. तेव्हा अरमान तिला बोलतो की एवढी छोटीशी पैज जिंकली म्हणून जास्त खुश होऊ नको. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अरमान आणि रिधिमाची भांडणं अशीच चालू राहतात की त्या दोघांच्या मध्ये प्रेमसुद्धा होतं. बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.